नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. संध्याकाळच्या जेवणात अगदी झटपट होणारा हा पदार्थ म्हणजे डाळ ढोकळी कशी बनवायची, अगदी वेगळ्या पद्धतीची आणि नवीन पद्धतीची ही डाळ ढोकळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये दुधी भोपळा वापरून मी ही डाळ ढोकळी बनवली आहे. तर ही डाळ ढोकळी कशी बनवायची हे आज आपण बघूया. हलकीशी भूक असेल संध्याकाळी तर यावेळेस अगदी झटपट आणि पोटभरीचा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. दुधी भोपळ्यापासूनची ही डाळ ढोकळी बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. आता हा संपूर्ण दुधी भोपळा मी नाही वापरणार, तर अर्धा मी त्यामध्ये कट करून घेतला आहे आणि अर्धा कट करून स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे या पद्धतीने मी साल काढून घेणार आहे. तर या पद्धतीने दुधी भोपळ्याचं वरचं साल आपण काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे साला सह ठेवू शकता, पण मी साल काढून घेतलेला आहे. चवीला छान लागतं आणि भोपळा छान शिजतो डाळीमध्ये, त्यासाठी मी हे साल संपूर्ण काढून घेतला आहे. आता हे भोपळा कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने अगदी बारीक असे मी त्याचे काप करून घेणार आहे. अगदी कवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि त्याचे असे छान बारीक कट करून घ्यायचे आहे. जी लोक दुधी भोपळा खात नाही त्यांच्यासाठी या पद्धतीचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. कांदा उभा असा कट करून घेतला आहे आणि टोमॅटो देखील अर्धा कट करून घेतलेला आहे. तर आता इकडे मी कुकर घेतला आहे. त्यामध्ये जो दुधी भोपळा अर्धा घेतला होता तो अर्धा टोमॅटो आणि कांदा घालून घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे. यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेणार आहे. एक पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट मी घालून घेतले आहे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घातल्या आहे. लसूणच्या पाकळ्या घातल्यानंतर कपभर पाणी घालून 4 ते 5 याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे डाळ आणि भोपळा अगदी व्यवस्थित छान शिजतील. तर 3 ते 4 मी अशा छान शिट्ट्या करून घेईपर्यंत आपण हे डो बनवून घेणार आहोत. तो ढोकळीसाठी बनवणार आहे. त्यासाठी 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा जिरे मी घालून घेतलेले आहे. जिरे घातल्यानंतर यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घालून घेणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आता आपण याचा डो बनवणार आहोत. तर ह्यामध्येच आता 1 चमचा ओवा घातला आहे. ओवा जरूर घाला, चवीला खूप छान लागते ढोकळी. चवीपुरता मीठ मी घालून घेतलं आहे. मीठ घातल्यानंतर आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आता मी मिक्स करणार आहे. डो करताना अतिशय कडक असा डो बनवायचा आहे. तर पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी थोडंसं असं मी पाणी घालून याचा डो बनवून घेते आहे. अगदी कडक आपल्याला हा डो बनवायचा आहे, मऊ होता कामा नये, हे लक्षात ठेवूनच आपण पाणी घालायचं आहे. तर या पद्धतीने हवं तसं पाणी घालायचं आहे. आता शेवटी मी 1 चमचा रवा घातलेला आहे, जेणेकरून डो कडक बनण्यासाठी आपण हा रवा घालत आहोत. आणि अगदी थोडंसं पाणी घालून हा मऊ होऊ नये यासाठी आपण, म्हणजे रवा भिजला तर तो कडक होईल यासाठी आपण 1 चमचा रवा घालून घेतला आहे. आणि या पद्धतीने अतिशय कडक असा हा डो मळून घेतलेला आहे. एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पेढ्याच्या आकाराचा असा मोठासा गोळा मी बनवून घेतलेला आहे. बघा अतिशय कडक असा हा गोळा बनवून झाला आहे. आता याचे मी काप करून घेते आहे. तर या पद्धतीने कात्रीने काप होतील इतका आपल्याला गोळा असा कडक मळून घ्यायचा आहे आणि कात्रीने या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे त्या शेपचे तुम्ही हे काप बनवून घेऊ शकता किंवा असे गोल आपण गोळे देखील बनवून घेऊ शकतो. तर मी या पद्धतीने कात्रीने कट करून असे काप बनवून घेतलेले आहे. डिझाईनला हे अतिशय सुंदर दिसतात. तर कात्रीने या पद्धतीने मी आता हे कट करून घेतले. हा गोळा अतिशय कडक मळून घेतल्यामुळे आपल्याला हे सहज असे कट करता येतात. जर मऊ पिठाचा गोळा मळला तर हे कट होत नाही. तर त्यासाठी ही विशेष काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने असा हा कट करून हे गोळेचे आपण या पद्धतीने काप बनवून घेतो आहे. तर या पद्धतीने एक नवीन पद्धतीचे अशी ही डिझाईन तयार होते. तर ही सगळे काप माझे बनवून झाले आहे. आता इकडे देखील डाळ अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे. तर आपण तुम्ही बघू शकता टोमॅटो यामध्ये टाकलेला भोपळा आणि कांदा अगदी व्यवस्थित शिजला आहे. आता इकडे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले. पाणीला एक छोटीशी उकळ आली की जी काय आपण काप करून घेतले होते ढोकळीसाठी ते सगळे काप या पाण्यामध्ये घालून एक छान मोठीशी अशी उकळ करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी थंड असताना बिलकुल घालायचं नाही. तर पाण्याला छान एक मोठी उकळ येऊ द्यायची आणि मगच हे काप घालायचे, म्हणजे गचका होणार नाही.
त्याची विशेष काळजी घ्यायची. हे शिजल्यानंतर अगदी वरती असे तरंगतात. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे थोडेसे शिजले तर एक मोठी उकळ करेपर्यंत आपल्याला 10 मिनिटासाठी हे छान पाण्यात शिजवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत असं पाणी उकळतं पाहिजे. त्यामध्ये पाणी उकळत असतानाच तुम्हाला हे घालून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आता हे घालून झाल्यानंतर आपण वरणाला म्हणजे डाळीला फोडणी देणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा आले लसूण पेस्ट मी घालून घेतलेली आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. उरलेला जो टोमॅटो होता अर्धा तो मी कट करून घेतलेला होता, तो देखील यामध्ये घालून घेतलेला आहे. आता तो घातल्यानंतर 1 चमचा हळद घालून घ्यायची. हळद घातल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आणि जो टोमॅटो आपण घातला आहे तो व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने छान अशी कडक अशी फोडणी बनवून घ्यायची आहे. यामध्येच आता चिमूटभर हिंग देखील घालून घ्यायचा आहे. हिंग घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही फोडणी तयार झाली आहे. यामध्ये आता 1 चमचा मी धना पावडर घालून घेतले आहे, 1 चमचा लाल तिखट घातले आहे. यानंतर रंग येण्यासाठी यामध्ये अजून 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहे, जेणेकरून डाळीला छान असा रंग येईल. तर या पद्धतीने आता ही फोडणी आपली छान तयार करून झाली आहे. याचमध्ये तडका मिरची, जी बोर तडका मिरची आहे ती मी 2 घालून घेतलेली आहे आणि छान अशी झणझणीत फोडणी तयार करून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता यामध्ये शिजलेली जी काही डाळ कुकरमध्ये शिजून घेतली होती ती यामध्ये घालून अगदी झणझणीत अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणी तयार झाल्यानंतर 5 मिनिटं गॅस चालूच ठेवायचा आहे आणि याचमध्ये आता आपण जी काही शिजून घेतलेली ढोकळी आहेत ती घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर पाण्यासह म्हणजे ज्या पाण्यात आपण शिजवलं त्या पाण्यासह आपल्याला ही संपूर्ण ढोकळी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं ही ढोकळी डाळ्यामध्ये शिजू द्यायची आहे. तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही शिजवून घ्यायची आहे 10 ते 15 मिनिटं. तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली याबद्दल मला सांगा. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी ही ढोकळी शिजवून घ्यायची आहे. तर ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल ही रेसिपी नक्की लाईक करा आणि अशा छान सुंदर नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तुम्ही हा संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. अशा छान आणि नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.